तुम्ही सुपर ट्रेंड क्लिक करा. समजा आता तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, इथं इंडिकेटर सेक्शनमध्ये गेले तुम्ही, इथं तुम्हाला सुपर ट्रेंड इथं सर्च करायचं आहे. आता माझं आधी सिलेक्टेड आहे, इथं तुम्हाला सर्च करायचं आहे सुपर ट्रेंड. लगेच तुमचं नाव येईल इथं सुपर ट्रेंड. तुम्ही सुपर ट्रेंडवर क्लिक केलं का असं, तेव्हा इथं खाली सुपर ट्रेंड येऊन जाईल. आणि तुम्ही इथं तुम्हाला डायरेक्ट इथं चेंज जी काय व्हॅल्यू असेल इथं तुम्हाला करायची आहे 15, ATR लेंथ 15 करायची आहे आणि खाली फॅक्टर करायचं आहे 3.5. तेव्हा फॅक्टर करायचं आहे किती, 3.5. आता झाले सिलेक्ट. आता म्हणजे आता ही 2026 स्टार्ट जेव्हा होते तेव्हापासून बॅक टेस्टिंग आहे. तुम्ही इथं पण बघू शकता, इथं पण वर्क झाले, इथून मागं पण मी तुम्हाला सरळ या 2026 पासून दाखतोय. तुम्ही मागं जरी टेस्ट केला तरी तुम्हाला रिझल्ट एकदम टॉपचेच भेटणार आहे. बघा आता इथं काय विषय आहे, इथं एंट्री कशी घ्यायची तुम्हाला, इथं तुम्हाला मी मागं सांगितलं होतं, आपल्या सुपर ट्रेंड बाकीचे जसं यूज करतात आपल्याला तसं सुपर ट्रेंडचा यूज अजिबात करायचा नाही. आपल्याला सुपर ट्रेंडचा यूज कसा करायचा आहे, हे बघा. आता सुपर ट्रेंडचा यूज बाकीचे कसं करतात, इथं समजा सुपर ट्रेंडनं सेलची एंट्री दिली तुम्हाला, इथं सिग्नल चेंज झालं, ट्रेंड चेंज झाला. बघा इथं बाईंगचा होता, इथं आता सेलिंगचा. या कॅन्डलला तुम्हाला सेल सांगितलं असं. आपल्याला इथं अजिबात सेल घ्यायचं नाही. आपल्याला सेल कुठं घ्यायचं आहे, तेव्हा ही सुपर ट्रेंडची रेश, हे बघा, ही सुपर ट्रेंडची रेश आणि मार्केट या दोन्हीमध्ये 10चा गॅप पाहिजे, किती, 10 पिप्स. इथं राईट साईडला तुम्हाला पिप्स दिसत असेल बघा, 0.007च्या साईडला पिप्स दिसतात. फॉरेक्स मार्केटमध्ये जे फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करतात त्यांना पिप्स माहीत असेल, ते साईडला पिप्स आहे. आपला स्टॉप लॉस किती पिप्सचा आहे, 10 पिप्सचा स्टॉप लॉस आहे आणि 30 पिप्सचा आपलं टार्गेट आहे. म्हणजे या सुपर ट्रेंडपासून आपलं 40 पिप्स खाली आलं का समजा आपला ट्रेड हा सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेला आहे, म्हणजे आपला ट्रेड हा प्रॉफिटेबल राहिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, आता मी तुम्हाला